कल्याणपुरेच्या जनतेला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देते आणि असंच आपल्या या कल्याणपुरेची दरवर्षीप्रमाणे जी आपली पाडव्याची प्रभात फेरी असते ही खूप उत्साहाने आणि आनंदाने निघत असते. तसाच त्यांनी द्यावा ही विनंती करते. धन्यवाद. सर्व जनतेला हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आदरणीय आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली ही नववर्षाच्या स्वागताची परंपरा आज आमच्या आदरणीय आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 20 वर्ष होत आली की ही स्वागत यात्रा कल्याणपूर्वमध्ये निघते आणि त्यानिमित्ताने नवीन वर्षाचं स्वागत हे पारंपरिक पद्धतीने हिंदू संस्कृतीचं प्रदर्शन करेल सर्वांच्या सहभागाने संपन्न होत असतं. आपण पाहत असाल की या सगळ्या स्वागत यात्रेमध्ये शाळेचे विद्यार्थी ते सुद्धा पारंपरिक वेशामध्ये लेझिम पथकासहित, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा मोठा सहभाग, जनतेचा सहभाग आणि त्याचबरोबर विशेष वेशभूषा केलेले अनेक कलाकार की ज्या माध्यमामधून भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती याचं प्रदर्शन करणाऱ्या वेशभूषा या त्यांच्या माध्यमामधून जनतेसाठी या ठिकाणी प्रदर्शनीय म्हणून ठरलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्वागत यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होते. त्याहीपेक्षा मोठा उत्साह यावर्षी दिसून आला. आपल्या कल्याणपूर्वच्या सर्व सामाजिक संस्था असतील, सर्व नगरसेवक नगरसेविका, लोकप्रतिनिधी असतील, अशा प्रकारच्या सगळ्यांचा सहभाग असलेली ही एक चांगली शोभायात्रा आज या ठिकाणी जरीमरी मंदिराच्या इथं संपन्न झालेली आहे. तिचा समारोप या ठिकाणी होतो आहे. आज या शोभायात्रेमध्ये स्वागत यात्रेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे सन्मान या ठिकाणी करून या स्वागत यात्रेचा या ठिकाणी समारोप होईल. आमचे संजय शेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून आज या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांसाठी आणि त्याचबरोबर इथल्या जनतेसाठी त्यांनी आदरणीय आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या वतीने त्यांनी या ठिकाणी विशेष करून थोडं जेवणसुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि एक वेगळी नववर्षाची सुरुवात त्यांनी त्यांच्या माध्यमामधून करून दिलेली आहे. त्यामुळे समितीच्या वतीने मी त्यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर सर्व देणगीदारांचे सुद्धा आभार मानतो.